संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती. तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाही. फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोग गावातील ग्रामस्थांची आज बैठक. एक आरोपी अटक न झाल्यानं ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात. बैठकीमध्ये निर्णय होणार. मंत्री धनंजय मुंडे आज बीड दौऱ्यावर. संत खंडोजी बाबांच्या सप्ताह सांगतेला हजेरी लावणार. सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आरोपांची मालिका. भाषणातून काय बोलणार याकडे लक्ष. कृषी मंत्री जवळचे आहेत, अनुदान मिळवून देतो. वाल्मिक कराडनं 140 ऊस यंत्रमालकांची 11 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकरी पोलीस ठाण्यात. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा. सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. विजय वाकोडेंच्या निवासस्थानीही जाणार. शिर्डीमध्ये आज उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन. शहा, नड्डा, फडणवीस, गडकरी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती ठरण्याची शक्यता. टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टरमाइंड तुर्कीमधील नागरिक. कंपनीच्या सीईओ आणि संचालकाला प्रति महिना 46,000 पगार. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची माहिती. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 147 वर. हवेची गुणवत्ता खालावल्यानं श्वसनाच्या आजारामध्ये वाढ. हवेमध्ये धुक्यांसह हलक्या धुरकटपणा जाणवत असल्याचा अहवाल. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आज तिसरा दिवस. तैलाभिषेक सोहळ्याला सुरुवात. गड्डा यात्रेसाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून सिद्धेश्वर भक्त सोलापुरात.